म्हणून काल आणलेल्या पोहेंचा मसाला टाकून छानपैकी पोहे आणि चहा बनवले आणि चहा नाश्ता करून ह्यांना केलं बाय बाय। तेवढा तर चिनू उठला तो म्हणून त्याच्यासोबत थोडा वेळ खेळत बसली तर त्याचा असा आवाज करायचा चालू असतं आणि एवढं मोठं हतरून सोडून त्याला कुठेतरी असं कोपऱ्यात जाऊनच खेळायचं असतं। चिनूसाठी सकाळी बनवलं तर रव्याचं खीर, ते त्याला थोडंसं खाऊ घातलं पण त्याला झोप आली होती म्हणून तो झोपी गेल्यानंतर मग तो झोपला होता म्हणून स्वयंपाकाचं थोडंसं आवरलं। तेवढ्यातच त्यांचा फोन आला की जेवायला नाही येणार म्हणून। मग तोपर्यंत चिन्नू पण उठला होता म्हणून त्याला बाकीचं खाऊ घालायला घेतलं आणि त्याला थोडंसं वरती ठेवून कामे आवरत होती, पण त्याला जास्त वेळ वरती ठेवून कामं आवरता येत नाही कारण पडण्याची भीती असते म्हणून त्याला लगेच खाली घातलं आणि मग तो रडायला लागला म्हणून त्याला थोडंसं जवळ घेतलं। नंतर जेवण वगैरे केलं आणि थोडीशी लोळत होते तर त्याचं असं मस्ती करायचं चालू असतं। संध्याकाळी पाणी आल्यावर भांडे वगैरे घासून घेतले आणि फिल्टरमधून पाणी काही खालीच येत नव्हतं म्हणून त्याला छान असं गरम पाणी घेऊन इंजेक्शन वगैरे मारलं आणि एवढं सारं घाण निघालं। स्वयंपाक वगैरे आवरला, जेवण करून असं संपलं आजचा दिवस। भेटूया परत, बाय।